हॅलो गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं गेट शुअर जॉबमध्ये। एक नवीन छोटीशी गोष्ट घेऊन आलेली आहे। एक सावकार असतो आणि त्या सावकाराला एक पक्षी घेऊन चाललेला माणूस जो असतो तो दोन पक्षी भेट देतो। मग तो सावकार म्हणतो की अरे तूच त्या पक्ष्यांना शिकव ना, कशाला दुसरं काही म्हणजे कोणाला सांगायची गरज नाहीये की कसं म्हणजे ते पिंजऱ्यात कसं हे करायचं किंवा बोलायचं वगैरे, तू शिकव, उडायचं शिकव तू। तर तो म्हणतो ठीक आहे, त्याचे पैसे त्याला मिळणार होते तर तो खुश झाला आणि मग तो म्हणतो हो ठीक आहे मी येतो आणि शिकवत जाईल मी वगैरे। तर त्यामध्ये काय होतं, काही दिवस जातात, एक पक्षी छान सगळं शिकतो, झाडावर उडायला, तिथं त्या छोटे छोटे जे झाडं असते बाहेर बाजूला त्याच्यावरती तो उडायला शिकतो, बाकीच्या तर जे जे गोष्टी शिकवतो तो शिकतो। पण दुसरा पक्षी एका फांदीवरती शांत बसलेला असतो आणि तो काही हालतच नसतो, तो तिथेच आपला शांत आहे आणि काही प्रयत्न करू दे। शेवटी तो वैतागून परत सावकाराकडे जातो आणि म्हणतो की मी खूप प्रयत्न केले पण माझ्याकडनं झालेलं नाहीये, मला नाही वाटत मी त्याला शिकवू शकेन असं म्हणून। नाही ते म्हणतात नाही नाही प्रयत्न करत राहा तू, जरा बघ, परत एकदा बघ, छान आहे दोघं जण वगैरे असं हे ते बरंच सांगतात हे करतात। बरं म्हणतो, परत प्रयत्न करतो, परत थोडे दिवस तो प्रयत्न करतो पण पुन्हा तीच गत, तो पक्षी काय त्या झाडावरून हलत नाही। बाकीचा हा दुसरा पक्षी जो आहे तो ते सगळं शिकतो पण हा काही शिकत नाही त्याच्यामध्ये। तर मग आता एकदम असा म्हणजे हे झालेला असतो, निराश झालेला असतो की माझ्याकडनं त्याला शिकवायला जमणार नाहीये। आणि तेवढा तिकडनं एक मेंढपाळ चाललेला असतो आणि तो म्हणतो मी ट्राय करू का, म्हणजे मी तुम्हाला त्याला शिकवलं तर चालेल का? तर तो म्हणतो चालेल ना। मग सावकार म्हणतो तू ट्राय करून बघ, मी तुला त्याचा मोबदला देईन वगैरे। पण तो बाकीचा तो दुसरा जो शिकवणार असतो तो ठीक आहे म्हणतो तुम्ही ट्राय करून बघा। आता तो काही हलतच नाहीये पक्षी झाडावर बसलेला। तर मग तो म्हणतो ठीक आहे। मग झालं, एक दोन दिवस तो येतो, बघतो, सगळं ऑब्झर्व करतो वगैरे। आणि मग तिसऱ्या दिवशी काय होतं, बागेत सगळेजण बसलेले असतात आणि हा दुसरा पक्षी उडायला लागतो। त्या पहिल्या पक्षाबरोबर हा दुसरा पक्षी उडायला लागतो। मग तो अगदी तो शिकवणारा जाऊन सावकाराला बोलवतो आणि म्हणतो बघा बघा साहेब, आपला पक्षी दुसरा जो आहे उडायला लागला। त्याला आनंद होतो की अरे इतकं दिवस मी त्याला शिकवतो, प्रयत्न करतो पण ते उडत नाहीये। मग सावकार येतो आणि त्या मेंढपाळाला विचारतो की असं तू काय केलं की ज्याच्यामुळे पक्षी म्हणजे इतके दिवस तो जागचा हालत नव्हता, तो अजिबात काही प्रयत्न करत नव्हता, तर तू कशामुळे केलंय? तर तो म्हणतो काही नाही, मी गेलो आणि तो ज्या फांदीवर कंटिन्यू बसायचा ती फांदीच तोडून टाकली। त्यांनी एवढं काम केलं, त्याने फांदी तोडली की तो पक्षी उडायला सुरुवात झाली। तर याच्या मागे सांगण्याचा उद्देश आहे की प्रत्येक माणसामध्ये पोटेन्शियल असतं पण ते पोटेन्शियल योग्य वेळेला ते ओळखता आलं पाहिजे आणि त्याच्यावरती तुम्हाला काम करता आलं पाहिजे। अशाच जर छान छान गोष्टी ऐकायच्या असेल तर आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।